मुंबईतल्या 207 बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या 16,554 कुटुंबांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। त्याच्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मुंबईकरांना हक्काचं मोठं घर मिळण्याचा मार्ग आता अधिक सोपा झालेला आहे। बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार असून त्याला वाढीव किती एफएसआय द्यायचा याचा निर्णय म्हाडा घेईल। दरम्यान पुनर्विकासासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली लागू केली जाईल। बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मंत्रिमंडळाची टिप्पणी तयार असून महिनाभरात अंतिम निर्णय होईल अशी माहिती अलीकडेच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तर तासाच्या वेळेला दिलेली होती। बीडीडी चाळींविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। परळी, नामजोशी मार्ग, शिवडी आणि नायगावमध्ये आहेत बीडीडी चाळी। औद्योगिक कामगारांच्या निवासासाठी या चाळी ज्या आहेत त्या बांधण्यात आलेल्या होत्या। 207 चाळी आहेत आणि 207 चाळींमध्ये 16,554 घरं आहेत। 1921 ते 1924 या कालावधीमध्ये या चाळी बांधण्यात आलेल्या होत्या। बीडीडीमध्ये पोलिसांच्या सुद्धा सदनिका आहेत। पुनर्विकासानंतर पोलिसांच्या सदनिकांचा गृह खात्याकडे ताबा आलेला आहे।